सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि व्यसनमुक्त पिढी घडवण्यासाठी गेल्या 21 वर्षापासून पंढरपुरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. NIT कॉम्प्युटर मित्रपरिवार आणि आदित्य फत्तेपूरकर मित्रपरिवार यांच्या वतीनं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचं उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिवर्षी सुमारे 500 रक्तदाते पंढरपुरातील रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करत असतात. रक्तदानानंतर पुढील 48 तास कुठल्याही पद्धतीचं मद्यपान आणि धूम्रपान करता येत नाही. त्यामुळे 31st व्यसनमुक्तीतून घडावा या हेतूनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. नमस्कार. आज आम्ही जो उपक्रम घेत आहोत रक्तदान शिबिराचा, तो गेली 21 वर्ष झालं अखंडित सेवा चालू आहे. पंढरपूर शहरामध्ये 31 डिसेंबरला आम्ही रक्तदान शिबिर घेऊन एक तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. हल्ली तरुण पिढी हे व्यसनाच्या आहारी चाललो असून या गोष्टीसाठी परावृत्त करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आज रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि या रक्तदान शिबिरातून एक चांगला संदेश लोकांच्या समोर जावा की तरुण पिढी ही आजची या सामाजिक उपक्रमाला बांधील आहे हे दाखवण्याचा आमचा एक उद्देश आहे. रक्तदान करणे, त्या रक्तदान केल्यानंतर 24 तास कुठल्याही प्रकारचं व्यसन करता येत नाही आणि त्यामुळं ही पिढी व्यसनापासून कुठेतरी परावृत्त होईल या उदात्त हेतूने आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला आहे. NIT कॉम्प्युटर्स पंढरपूर या कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे आणि पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. साधारण दरवर्षी 500च्या आसपास रक्तदान शिबिर रक्तदान भाग घेत आहेत. हजारो लोक याला भेट देतात आणि या उपक्रमाचं कौतुक करतात.